आता वळ जल्लोषाकडे। हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत एकच जल्लोष केलेला आहे। राज ठाकरेंच्या दादरीतल्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर त्यांनी एकत्र जल्लोष केलेला आहे। मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना खांद्यावर उचलून आणि पक्षाचा झेंडा उंचावत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर सोडण्यात आलेले आहेत। जल्लोष देखील जोरात करण्यात आलेला आहे। मराठी माणसाचा श्रेय आहे, मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। जी एकजुटता मराठी माणसाने दाखवली, जे ठाकरे बंधू असतील त्यांनी दाखवली, त्यांच्या एकजुटतेसमोर सरकारला झुकावं लागलं असं वाटतं। मला असं वाटतं, मी पुन्हा एकदा सांगतो की नुसतं ठाकरे बंधू नाही, महाराष्ट्रातला सर्व मराठी माणूस या गोष्टीत एकवटला आणि याला सरकार घाबरलं। राजसाहेबांनी ज्यावेळेला ही भूमिका घेतली आणि मोर्चा जाहीर केला, त्याच्यानंतर जे मराठी माणसाच्या मनातली खतखत होती त्याच्यावरती त्यांनी नेमकं बोट ठेवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे हा सरकारला निर्णय घ्यावा लागला। त्यामुळे त्याच्यात कुठलं आमच्या बाजूने तरी कुठला राजकारणाचा विषय नव्हता, आमच्या बाजूने हा मराठी माणसाचा विषय होता आणि त्याचा विजय झालेला आहे। आता दोन्ही जी.आर. सरकारने रद्द केलेत, मात्र आपण पहिल्यांदा बघितलं की सुरुवातीला सरकारने हिंदी सक्ती केली होती, त्यानंतर हिंदीला प्राधान्य असेल असं सरकार म्हणाल होतं। आता एक समिती सरकारने गठीत केली, काय वाटतं की पुन्हा हिंदी आणेल सरकार? यावेळेचं एकंदरीत जनभावना पाहिल्यानंतर मला वाटत नाही सरकार अशा पद्धतीचा निर्णय कधीही यापुढे घेण्यासाठी हिंमत करेल। तुम्ही राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, त्यांनी हा मुद्दा सुरुवातीपासून उचलून धरला होता। जेव्हा हे दोन्ही जी.आर. रद्द केले त्यानंतर त्यांची काय भूमिका होती, त्यांनी काय सांगितलं? आम्ही त्यांना अभिनंदन करायला आलो होतो, कारण जी मागणी आम्ही केलेली होती ती सरकारला मान्य करावी लागली, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। याहून अधिक त्यांना जर काय बोलायचं असेल ते उद्या कदाचित बोलतील। प्रश्न 5 तारखेला आपला आणि शिवसेना ठाकरे गट असेल आणि इतर सगळ्यांचा मोर्चा होता, आता तो मोर्चा पुढे काय होईल, तो मोर्चा निघेल का काय रद्द होईल? याचा निर्णय काय तो उद्या आमची एक पक्षाची बैठक आहे, त्याच्यानंतर याबाबतीत जो काही निर्णय व्हायचा असेल तो होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।